नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हा सर्वांना माहीत असेलच की मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे. 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी या परीक्षा होतील. त्यासोबतच मित्रांनो, लवकरच पुढील पोलीस भरतीची देखील घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही मुंबई पोलीसचा पेपर देणार आहात किंवा पुढील भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला सराव करायचा आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. या व्हिडिओमध्ये आपण आज सामान्य ज्ञान या विषयाचे 50 प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, यासारखे आणखी 13 भाग आपण पाहिलेले आहेत आणि हा 14वा भाग असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहून त्या परीक्षांसाठी नक्की सराव करा. त्यामुळे तुम्हाला नक्की फायदा होईल. त्यासोबतच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चला तर मग सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, भारतामध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची स्थापना दिल्ली येथे कोणत्या वर्षी करण्यात आली? या ठिकाणी लक्षात ठेवा, आपण IGNOU ऐकलं असेल. हे काय? इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ जे की दिल्लीमध्ये आहे. याची स्थापना आहे ती 1985 ला करण्यात आली होती. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 1985. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणत असत? आता मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल ती देखील उत्तरपत्रिकेसह, तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ खाली PDF असं कमेंट करायचं आहे. व्हिडिओ खाली 50 PDF अशा कमेंट झाल्या की तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेची किंवा जे प्रश्न आपण आता सोडवतोय त्याची PDF दिली जाईल. प्रश्न काय होता? सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणत असत? आता मित्रांनो, आपल्याला एक सभा माहीत असेल जिचं नाव होतं सार्वजनिक सभा. म्हणजेच काय, तर लोकांचे प्रश्न कायद्यासमोर आणि जनतेसमोर मांडण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून सार्वजनिक सभेनं काम केलं. आणि मित्रांनो, या सार्वजनिक सभेची स्थापना आहे ती 1870 ला गणेश वासुदेव जोशी यांनी केली होती. कोणी? गणेश वासुदेव जोशी. म्हणून यांना मित्रांनो सार्वजनिक काका असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? सार्वजनिक काका कोण? गणेश वासुदेव जोशी. पर्याय 2. आणि का? कारण यांनी पुणे येथे 1870 ला सार्वजनिक सभेची स्थापना केली होती. ठीक आहे. तर मित्रांनो, आणखी एक प्रश्न येऊ शकतो की वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी स्वीकारले होते किंवा यांचे खटले कोणी लढले होते? कोण लढले होते? गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक काका. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली? आता या ठिकाणी पहा, थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना आहे ती 1875 ला अमेरिकेमध्ये मॅडम ब्लावत्स्की आणि त्यांच्या सहकार्याने केली होती. आणि त्यानंतर भारतामध्ये 1882 ला मद्रासमधील अडियार या ठिकाणी मॅडम ब्लावत्स्की आणि MS ऑलकॉट यांनी थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली होती. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 मॅडम ब्लावत्स्की आणि दुसरे कोण होते? MS ऑलकॉट यांनी 1882 ला अडियार या ठिकाणी थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली होती. पुढे 1893 ला MS ऑलकॉट यांच्या मृत्यूनंतर थिओसॉफिकल सोसायटीची जबाबदारी कोणी स्वीकारली? ॲनी बेझंट यांनी. ठीक आहे, म्हणजे 1893 पासून ॲनी बेझंट या थिओसॉफिकल सोसायटीशी जोडल्या गेल्या होत्या. त्या अगोदर स्थापना केली होती मॅडम ब्लावत्स्की आणि MS ऑलकॉट किंवा सर ऑलकॉट. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, भारतीय राज्यघटनेचे कलम 214 हे कशाशी संबंधित आहे? आता मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचं कलम 214 काय म्हणतं की भारतातील प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय 1 राज्यांसाठी उच्च न्यायालय. तर मित्रांनो, कोणत्या कलमामध्ये राज्यांचे राज्यपाल अशी तरतूद करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी पहा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 153 मध्ये राज्यांचे राज्यपाल म्हणजे राज्यांसाठी राज्यपाल असतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, राज्यांसाठी उच्च न्यायालय कलम 214 आणि राज्यांसाठी राज्यपाल कलम 153. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 5, संसदेची सर्वात मोठी समिती कोणती आहे? आता या ठिकाणी पहा, सर्वात मोठी म्हणजे काय, कोणत्या समितीमध्ये सर्वाधिक सदस्य असतात? तर मित्रांनो या ठिकाणी पहा, लोकलेखा समितीमध्ये किती सदस्य असतात? लोकलेखा समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात. ठीक आहे, त्यापैकी 15 लोकसभेचे आणि 7 राज्यसभेचे. ठीक आहे, पुढचं काय आहे? सार्वजनिक समिती. मित्रांनो सार्वजनिक उपक्रम समिती असते, तिच्यामध्ये एकूण 22 सदस्य असतात, त्यापैकी 15 लोकसभेचे आणि 7 सदस्य राज्यसभेचे असतात. त्याचप्रकारे पुढची समिती आहे अंदाज समिती. अंदाज समितीमध्ये एकूण 30 सदस्य असतात. ठीक आहे, आणि मित्रांनो 30 सदस्यांसह अंदाज समिती ही संसदेची सर्वात मोठी समिती असते. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 हे आपलं उत्तर आहे. अंदाज समिती ही 30 सदस्यांसह संसदेची सर्वात मोठी समिती असते. तर मित्रांनो या समितीचा एक नियम आहे की कोणताही मंत्री अंदाज समितीमध्ये सदस्य किंवा अध्यक्ष म्हणून निवडला जाऊ शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे जे सामान्य सभासद आहेत किंवा सामान्य सदस्य आहेत तेच फक्त संसदेच्या अंदाज समितीचे सदस्य होऊ शकतात. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 6, कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते? आता या ठिकाणी पहा, विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय? आता एखादी वस्तू घेतली तर त्या वस्तूचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी ज्या तापमानाची आवश्यकता असते त्या तापमानाला काय म्हणायचं? त्या वस्तूची विशिष्ट उष्माधारकता. ठीक आहे, यामध्ये पहा, पाऱ्याची किती असते? पाऱ्याची असते 1.88. ठीक आहे, चांदीची किती असते? चांदीची असते 2.44. लोखंडाची किती असते? लोखंडाची असते 3.53 आणि पाण्याची किती असते? 4.18. म्हणजे सर्वाधिक कोणाची आहे? पाण्याची. ठीक आहे, पर्याय 3 आपलं उत्तर असेल. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 7, ओझोन वायूचे मोजमाप खालीलपैकी कोणत्या एककात केले जाते? आता मित्रांनो ओझोन वायूचे मोजमाप आहे ते वातावरणामध्ये किती सेंटीमीटर भागामध्ये किती प्रमाणात ओझोन वायू आहे या प्रकारे केलं जातं. म्हणजे काय, तर मिली पर ॲटमॉस्फिअर सेंटीमीटर. ठीक आहे, अशा प्रकारे केलं जातं. आणि याला दुसरं नाव कोणतं आहे? डॉप्सन. ठीक आहे, डॉप्सन म्हणजे काय? मिली ॲटमॉस्फिअर सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजेच आपलं उत्तर काय? पर्याय 1 ओझोन वायू आहे तो डॉप्सन या युनिटमध्ये या एककामध्ये मोजला जातो. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे, ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत. तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत, पूर्ण माहिती देत आहोत, त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8, महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कुठे व केव्हा दिली? आता मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांना 1888 ला मुंबईतील कोळीवाड्यामध्ये मांडवी या ठिकाणी तेथील नागरिकांच्या वतीने राव बहादूर वड्डेदार किंवा विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी देण्यात आली होती. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 मुंबई 1888 कोळीवाडा होता, ठिकाण होतं मांडवी. ठीक आहे, कोणी दिली? राव बहादूर वड्डेदार किंवा राव बहादूर वड्डेकर यांनी, म्हणजेच कोण? विठ्ठलराव कृष्णाजी वांडेकर. ठीक आहे, किंवा वड्डेकर. प्रश्न क्रमांक 9, पेलाग्रा हा रोग कोणत्या पदार्थांच्या अभावामुळे होतो? आता मित्रांनो पेलाग्रा हा विटॅमिन बी च्या अभावामुळे होतो. कोणत्या विटॅमिनच्या अभावामुळे होतो? विटॅमिन बी च्या. परंतु कोणत्या? विटॅमिन B3 च्या. मग या ठिकाणी पहा विटॅमिन B3 ला काय म्हणतात? नायसिन म्हणतात. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पेलाग्रा हा विटॅमिन B3 च्या म्हणजेच नायसिनच्या नियासिनच्या अभावामुळे होतो. ठीक आहे, पुढे पहा विटॅमिन B1 चं नाव काय आहे? विटॅमिन B1 म्हणजे काय?
विटॅमिन B1 म्हणजे थायमिन, विटॅमिन B2 म्हणजे रायबोफ्लेविन, विटॅमिन B3 म्हणजे नियासिन किंवा नायसिन, विटॅमिन B5 म्हणजे काय पॅन्टोथेनिक ऍसिड, विटॅमिन B7 बायोटिन आणि विटॅमिन B9 फोलेट या नावाने ही विटॅमिन ओळखली जातात. त्यामुळे आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे, पेलाग्र हा रोग विटॅमिन B च्या अभावामुळे होतो. आणि कोणत्या विटॅमिन B च्या, विटॅमिन B3 च्या म्हणजेच नियासिनच्या. ठीक आहे. याच प्रकारे आपल्याला इतर मूलद्रव्य जे आहेत किंवा इतर जी जीवनसत्व आहेत त्यांच्या अभावामुळे होणारे रोग माहीत असले पाहिजेत. जसं की आयोडीनच्या कमतरतेमुळे गॉइटर, विटॅमिन A च्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होणे आणि दृष्टी कमकुवत होणे. ठीक आहे, किंवा रातआंधळेपणा असं म्हणू शकतो आपण. प्रश्न क्रमांक 10, उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो, उजनी हे धरण आहे ते भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यातील भीमानगर या ठिकाणी आहे. ठीक आहे. आणि हे कधी बांधण्यात आलेलं आहे, तर हे 1980 ला बांधून पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे. आणि याच्या जलाशयाला यशवंत सागर असं नाव देण्यात आलेलं आहे. कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? जिल्हा सोलापूर, ठिकाण भीमानगर, त्यासोबतच कोणत्या नदीवर? भीमा नदीवर. आणि कधी कधी बांधून पूर्ण झालं? 1980 ला. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे, सोलापूर. प्रश्न क्रमांक 11, ब्लास्ट हा रोग कोणत्या पिकावर पडतो? आता मित्रांनो, ब्लास्ट या रोगामध्ये काय होतं, तर त्या पिकाच्या पानावर डाग पडतात आणि हळूहळू ते पान वाळून जातं. आणि ते पीक कोणतं असतं? तांदूळ. तांदळाच्या पिकावर ब्लास्ट या रोगामुळे डाग पडतात आणि ते पीक वाळून जातं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1, ब्लास्ट हा रोग तांदूळ या पिकावर होतो. प्रश्न क्रमांक 12, अग्निजन्य खडकांपासून खालीलपैकी कोणती मृदा बनते? आता या ठिकाणी पहा, अग्निजन्य खडकापासून बनणारी मृदा कोणती? रेगूर मृदा. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, याचं प्रमाण सर्वाधिक कुठं आहे? दख्खनच्या पठारावर, म्हणजेच महाराष्ट्राच्या 75% भागावर ही मृदा आढळते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? आता मित्रांनो, भुईमुगाच्या उत्पन्नामध्ये सर्वात मोठं राज्य आहे ते आहे गुजरात. गुजरातमध्ये 46.68% भुईमुगाचं उत्पादन होतं. त्याच्या पाठोपाठ राजस्थान 16.27%, त्याच्या पाठोपाठ तमिळनाडू 10.38%. आणि मित्रांनो, महाराष्ट्राचा क्रमांक आहे 7वा. महाराष्ट्र 3.11% भुईमुग उत्पादनासह 7व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. जर विचारलं की भुईमुग उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, तर कितवा? 7वा. पहिलं कोणतं? गुजरात, दुसरं राजस्थान आणि तिसरं तमिळनाडू. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 2, गुजरात. प्रश्न क्रमांक 14, गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहेत? मित्रांनो, गुलमर्ग म्हटलं की आठवतंय जम्मू काश्मीर. ठीक आहे, पर्याय 1 लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 15, मांजरा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? आता मित्रांनो, मांजरा नदी आहे ती गोदावरी नदीची उपनदी आहे, आपल्या सर्वांना माहित असेल. आणि ही बीड जिल्ह्यामध्ये उगम पावते. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये उगम पावते आणि पुढे जाऊन ती गोदावरी नदीला मिळते. ठीक आहे, पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, या नदीची एकूण लांबी आहे 725 किलोमीटर. ठीक आहे. आणि ही नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी या गावाजवळ गोदावरी नदीला मिळते. ठीक आहे. सुरुवातीला काय होते, ही नदी तेलंगणामध्ये प्रवेश करते आणि पुढे जाऊन अचानक ती महाराष्ट्रामध्ये पुन्हा प्रवेश करते आणि गोदावरी नदीला मिळते. ठीक आहे. तर मित्रांनो, ही गोदावरी नदीला उजव्या बाजूने मिळते. तसेच तेरणा, कारंजा, तावरजा, लेंडी आणि मन्याड या मांजरा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा कोणता आहे? मित्रांनो, दूधगंगा प्रकल्प दूधगंगा नदीवर आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या तालुक्यामध्ये असनगाव या ठिकाणी आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याला याचा फायदा होणार आहे? कोल्हापूर जिल्ह्याला. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2, कोल्हापूर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, उत्तर आफ्रिकेमधील वाळवंटी प्रदेशाचे नाव काय आहे? मित्रांनो, जगातील सर्वात मोठं वाळवंट कोणतं? सहारा. ठीक आहे, पर्याय 1 आपलं उत्तर आहे. अटाकामा कुठे आहे? अटाकामा आहे चिलीमध्ये, कोलोरॅडो अमेरिकेमध्ये आणि मसाई केनियामध्ये. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 18, रूरकेला लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे? आता या ठिकाणी पहा, रूरकेला लोह पोलाद कारखाना हा सेल अंतर्गत बांधण्यात आलेला कारखाना आहे आणि याची स्थापना आहे ती 3 फेब्रुवारी 1959 रोजी करण्यात आली होती आणि ठिकाण होतं ओडिशातील रूरकेला या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2, ओरिसा या राज्यामध्ये रूरकेला हा पोलाद कारखाना आहे, लोह पोलाद कारखाना आहे. आणि मित्रांनो, असा प्रश्न येऊ शकतो की रूरकेला येथील लोह पोलाद कारखाना कोणाच्या मालकीचा आहे? खाजगी आहे की सरकारी आहे? तर मित्रांनो, हा पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीचा असणारा लोह पोलाद कारखाना आहे. ठीक आहे. स्थापना कधी लक्षात ठेवा? 3 फेब्रुवारी 1959. प्रश्न क्रमांक 19, भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे? आता मित्रांनो, आपण पाहिलं होतं की भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 14 ते 18 समानतेचा हक्क, कलम 19 ते 22 काय? स्वातंत्र्याचा हक्क. ठीक आहे, स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 23 ते 24 काय आलं? शोषणाविरुद्धचा हक्क. आणि कलम 25 ते 28 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. त्यानंतर कलम 29 ते 30 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. आणि त्यानंतर सर्वात शेवटी कलम 32 ते 35 घटनात्मक उपाययोजनांचे अधिकार. ठीक आहे, मग काय लक्षात ठेवायचं आहे? समानतेचा हक्क कलम 14 ते 18 पर्याय 1. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 14 ते कलम 35 याच्या अंतर्गत मूलभूत हक्क दिलेले आहेत आणि त्या हक्कापैकी हे हक्क आपण या ठिकाणी पाहिले. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20, काचेला गडद निळा रंग देण्यासाठी कोणते ऑक्साईड वापरले जाते? मित्रांनो, गडद निळ्या रंगाचं ऑक्साईड कोणतं? कोबाल्ट ऑक्साईड. ठीक आहे, काचेला निळा रंग देण्यासाठी कोबाल्ट ऑक्साईड वापरले जाते. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, अशा काचेला काय म्हणायचं? स्माल्ट म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे शेकडा प्रमाण किती आहे? आता मित्रांनो, आपल्याला हवेमध्ये असलेल्या वायूंचं प्रमाण आपण पाहिलं होतं. तर या ठिकाणी पहा, सर्वाधिक असणारा वायू कोणता? नायट्रोजन 78.08%. त्याच्या पाठोपाठ ऑक्सिजन 20.95%. त्यानंतर महत्त्वाचा कोणता आहे? हायड्रोजन 0.00005%. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ आहे कार्बन डायऑक्साईड, तो आहे 0.0400 म्हणजे 0.04%. म्हणजे आपलं उत्तर काय? कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती? पर्याय 2 0.04%. त्यासोबतच लक्षात ठेवायचं सर्वाधिक प्रमाण नायट्रोजन, त्याच्या पाठोपाठ ऑक्सिजन आणि त्याच्या पाठोपाठ आर्गॉन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे सर्वात जास्त द्रवणांक आहे? आता या ठिकाणी पहा, कोणत्या पदार्थाचा द्रवणांक सर्वात जास्त आहे असं विचारलेलं आहे. पाण्याचं किती? पाणी तर 0°C पुढे वर आलं की लगेच त्याचं काय होतं? द्रवामध्ये रूपांतर होतं. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, पारा मित्रांनो, पारा हा नॉर्मल रूम टेम्परेचरला द्रव रूपात असतो. म्हणजेच मित्रांनो, पाऱ्याचा द्रवणांक आहे तो सर्वात जास्त आहे. ठीक आहे, पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, मानवी चेहऱ्यामध्ये एकूण हाडांची संख्या किती आहे? आता मित्रांनो, मानवी शरीरामध्ये एकूण किती हाडं आहेत? 206. तर त्यापैकी चेहऱ्यामध्ये किती, कवटीमध्ये किती, मणक्यामध्ये किती, बरगड्यामध्ये किती हे आपल्याला माहित असलं पाहिजे. चेहऱ्यामध्ये 14 हाडे असतात. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर बरगड्यामध्ये 24 जोडे असतात बरगड्यांच्या. ठीक आहे. या प्रकारे इतर प्रश्न आपल्याला माहित असले पाहिजे, जसं की सर्वात मोठं हाड फिमर, सर्वात लहान हाड स्टेपस, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम जीविताची हमी देते? आता मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचं कलम 21 काय सांगतं? तर कायद्याच्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीकडून तिचा जगण्याचा किंवा त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मराठी व्याकरण, सामाजिक ज्ञान या विषयाचे सराव प्रश्न क्विज मार्फत सोडवायचे आहेत आणि सराव करायचा आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण यासारख्या विषयांचे 50 ते 100 सराव प्रश्न अभ्यासासाठी दिले जातात. त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून करायचा आहे, त्यासाठी प्रश्नोत्तरे सोडवायचे आहेत, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेतला जाणार नाहीये. ठीक आहे, म्हणजे जीविताची हमी कोणतं कलम देत आहे? पर्याय 3 कलम 21. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25, भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राज हा विषय कोणत्या भागामध्ये आहे? आता मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये किती भाग आहेत? एकूण
22 भाग आहेत. ठीक आहे. त्यापैकी पहिला कोणता? संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र. दुसरा कोणता? नागरिकत्व. तिसरा मूलभूत अधिकार. चौथा राज्याची मार्गदर्शक तत्वे. भाग 4A मूलभूत कर्तव्ये. भाग 5 केंद्र सरकार. भाग 6 राज्य सरकार. भाग 7 घटना दुरुस्ती जे की रद्द करण्यात आलेला आहे. भाग 8 केंद्रशासित प्रदेश क्षेत्र आणि भाग 9 पंचायत राज. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? राज्यघटनेच्या भाग 9 मध्ये पंचायत राज हा विषय आहे. त्याचबरोबर इतर भाग आपल्याला माहित असले पाहिजे. भाग 9A नगरपालिका. भाग 9B सहकारी संस्था. भाग 10 अनुसूचित जाती व जमाती क्षेत्र. भाग 11 केंद्र राज्य संबंध. भाग 12 महसूल वित्त मालमत्ता करार व फिर्याद. भाग 13 व्यापार वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध. भाग 14 केंद्र आणि राज्यांतर्गत सेवा प्रशासकीय लोकसेवा आयोग. कुठे आहे? भाग 14 मध्ये. त्यानंतर भाग 14A न्यायाधिकरण. भाग 15 निवडणूक आयोग. भाग 16 अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी आणि अँग्लो इंडियनसाठी विशेष सोयी. भाग 17 कार्यालयीन भाषा. भाग 18 आणीबाणी विषयक तरतुदी. भाग 19 संकीर्ण. भाग 20 संविधान दुरुस्तीबाबत आहे. घटना दुरुस्ती याच्यामध्ये येते. कलम 368 याच्यामध्ये येतं. भाग 21 अस्थायी संक्रमणी आणि विशेष तरतुदी आहेत. आणि भाग 22 मध्ये संक्षिप्त रूप आहेत. प्रारंभ आणि निरसन आहेत. ठीक आहे. हे सर्व पाठ ठेवायचं नाहीये, फक्त महत्त्वाचे ठेवायचे आहेत. जसं की भाग 1 2 3 4 5. त्यासोबतच भाग 9 भाग 18 हे आपल्याला माहित असले पाहिजे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26 मी नास्तिक का आहे हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता? आता मित्रांनो, भगतसिंग जेव्हा तुरुंगामध्ये होते तेव्हा त्यांनी 4 पुस्तकं लिहिली. त्या 4 पैकी एकही पुस्तक बाहेर गेल्यानंतर प्रकाशित करण्यात आलं नाही, तर ते नष्ट करण्यात आली. तर मित्रांनो, त्यांच्या डायरीमधून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मी नास्तिक का आहे हा ग्रंथ लिहिलेला होता. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 भगतसिंग. तर मित्रांनो, हा ग्रंथ आहे तो एका वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत होता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27 अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? आता मित्रांनो, अभिनव भारत संघटनेची स्थापना कोणी केली? विनायक दामोदर सावरकर. ठीक आहे. कधी? 1904 ला. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 1904. पुणे या ठिकाणी अभिनव भारत संघटनेची स्थापना करण्यात आली. तर या अगोदर याची पार्श्वभूमी पहा. त्या अगोदर 1899 ला नाशिक या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर आणि त्यांच्या बंधूंनी मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली होती आणि पुढे तिचं नामकरण आहे ते 1904 साली अभिनव भारत असं करण्यात आलं होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28 गीतांजली हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते? मित्रांनो, गीतांजली हे काय? गीतांचा संग्रह आहे, कवितांचा संग्रह आहे. कोणाच्या? तर रवींद्रनाथ टागोरांच्या. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1. तर मित्रांनो, यासाठी यांना 1913 मध्ये नोबेल पारितोषिक देखील मिळालेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29 इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? आता मित्रांनो, इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र दक्षिण आफ्रिकेमध्ये चालवण्यात आलं होतं. आणि कोणी चालवलं होतं? तर महात्मा गांधी यांनी. तेथील परिस्थितीवर भारतीयांचं मत या नावाचं वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी चालवलं होतं. ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. महात्मा गांधींनी 1903 मध्ये हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. कुठे? दक्षिण आफ्रिकेमध्ये. प्रश्न क्रमांक 30 कोकणामधील अति उत्तरेकडे असणारी नदी खालीलपैकी कोणती? आता मित्रांनो, कोकणाची उत्तर सीमा आणि दक्षिण सीमा आपल्याला माहित असली पाहिजे. उत्तर सीमा म्हणजे अति उत्तरेकडील नदी दमणगंगा. दक्षिण सीमा म्हणजे दक्षिणेकडील नदी तेरेखोल. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? उत्तरेकडे दमणगंगा आणि जर दक्षिणेकडे विचारलं तर तेरेखोल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31 जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो? आता मित्रांनो, संयुक्त राष्ट्रांनी 16 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना स्थापन केली होती. आणि यासाठीच 1979 पासून दरवर्षी त्याच दिवशी म्हणजेच अन्न आणि कृषी संघटनेच्या स्थापनेच्या दिवशी म्हणजे 16 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक अन्न दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 16 ऑक्टोबर 1979 पासून. ठीक आहे. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 32
इट्स ऑलवेज पॉसिबल हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? मित्रांनो, हे पुस्तक आहे किरण बेदी यांचं. पर्याय एक आपलं उत्तर आहे. त्यासोबतच अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांनी लिहिलेली पुस्तकं देखील व्यवस्थित पाहून ठेवा. प्रश्न क्रमांक 33, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधीपासून करण्यात आली? आता मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात 1965 ला करण्यात आली आणि पहिला ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो गोविंद शंकर कुरूप यांच्या बासरी या कविता संग्रहाला देण्यात आला होता. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2, 1965 ला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला आणि तो देण्यात आला होता गोविंद शंकर कुरूप यांना. तर मित्रांनो, आतापर्यंत मराठीतील 4 व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्यापैकी पहिले आहेत 1974 साली वि. स. खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला होता. त्यानंतर कोणाकोणाला मिळाला हे देखील पाहून ठेवा. प्रश्न क्रमांक 34, भारतीय भूसेना दिवस कधी साजरा केला जातो? आता मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा, भारतावर इंग्रजांचं राज्य होतं आणि सैन्य देखील इंग्रजांचं होतं. तर त्यानंतर 15 जानेवारी 1949 रोजी भारतीय लष्कराची जबाबदारी म्हणजेच भारतीय लष्कर प्रमुखाचं पद आहे ते के.एम. करिअप्पा यांनी स्वीकारलं आणि त्या दिवसालाच मित्रांनो दरवर्षी भारतीय आर्मी दिवस किंवा भारतीय भूसेना दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2, 15 जानेवारी. कारण या दिवशी 1949 साली के.एम. करिअप्पा यांनी भारतीय लष्कराचं प्रमुख पद स्वीकारलेलं होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती आहे? आता मित्रांनो, या सर्व नद्या भरपूर लांबीच्या आहेत, परंतु यापैकी कोणती नदी महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबी असणारी आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो, नर्मदा नदी ही महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी आहे, कारण ही महाराष्ट्रातून फक्त 54 किलोमीटर वाहते. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1, नर्मदा. तर मित्रांनो, तापी आहे ते महाराष्ट्रामधून 451 किलोमीटर वाहते. पुढे पहा प्रश्न क्रमांक 36, महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाचे जलाशयाचे नाव काय आहे? आता या ठिकाणी पहा, शिवसागर, कोयना धरण. ठीक आहे, नाथसागर हे कोण? जायकवाडीचं धरण. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? जायकवाडी, नाथसागर. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 37, महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? मित्रांनो, महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी अणुविद्युत निर्मिती केली जाते, म्हणजे अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती केली जाते. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2, अणुऊर्जा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38, रेहेकुरी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आता मित्रांनो, रेहेकुरी अभयारण्य आहे ते अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या तालुक्यामध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1, अहमदनगर. ठीक आहे. आणि मित्रांनो, हे अभयारण्य आहे ते विशेष करून काळविटांच्या संरक्षणासाठी घोषित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39, अरबी समुद्राच्या किनारपट्टीलगतच्या सखल भागास काय म्हणतात? मित्रांनो, आपण कोकणचा खलाटी आणि वलाटी हा भाग पाहिला असेल. त्यापैकी खलाटी कोणता आणि वलाटी कोणता हे आपल्याला माहित असलं पाहिजे. आता या ठिकाणी पहा, समुद्राजवळचा जो भाग आहे, ज्याची उंची कमी आहे, ज्या ठिकाणी गाळ साठला जातोय किंवा वाळू साठली जाते, त्याला काय म्हणायचं? खलाटी म्हणायचं. आणि त्याच्यापासून दूर अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याचा जो भाग आहे त्या भागाला काय म्हणायचं? वलाटी म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? समुद्र किनारी जवळचा सखल भाग कोणता? खलाटी. आणि सह्याद्री पर्वताजवळचा दगडधोंड्यांनी किंवा डोंगरांनी बनलेला भाग कोणता? वलाटी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40, इकॉलॉजी म्हणजे खालीलपैकी कोणते शास्त्र होय? आता या ठिकाणी पहा, इकॉलॉजी म्हणजे काय असणार आहे? इको म्हणजे काय? परिसंस्था. आणि त्याचा अभ्यास म्हणजे काय? पारिस्थितिकी किंवा परिसंस्था अभ्यास. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4, परिस्थितिकी शास्त्र म्हणजे काय? इकॉलॉजी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, अरबी समुद्राची राणी असे कोणत्या बंदराला म्हटले जाते? आता मित्रांनो, अरबी समुद्रातील सर्वात महत्त्वाचं बंदर कोणतं? कोची बंदर. हे कुठं आहे? केरळमध्ये. आणि यालाच मित्रांनो काय म्हटलं जातं? अरबी समुद्राची राणी. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1, कोची. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, गोपाळ गणेश आगरकर यांचं जन्मगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, गोपाळ गणेश आगरकर यांचे जन्मगाव कोणतं? टेंभू. आणि हे कुठे आहे? सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे तालुका विचारला तर कराड, जिल्हा विचारला तर सातारा. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी कोणते पठार टेबल लँड म्हणून ओळखले जाते? मित्रांनो,
पाचगणीचे जे पठार आहे त्याला काय म्हटलं जातं, टेबल लँड म्हटलं जातं. ठीक आहे, पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर हे शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेली आहेत? आता मित्रांनो, सातारा कृष्णा नदी, सांगली कृष्णा नदी, कराड कृष्णा कोयना आणि कोल्हापूर पंचगंगा जी कृष्णेची उपनदी आहे. म्हणजे मित्रांनो हे सर्व खोरं कोणत्या नदीचं आहे, कृष्णा नदीचं. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3. उगम कुठे पावते, महाबळेश्वर मध्ये. प्रश्न क्रमांक 45, हैदराबाद मुक्ती संग्रामचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? आता या ठिकाणी पहा, भारत स्वतंत्र झाला तरी देखील काही संस्थानं भारतामध्ये समाविष्ट झाली नव्हती, त्यापैकी हैदराबाद हे देखील एक होतं. तर मित्रांनो हे संस्थान आहे ते निजामाच्या तावडीतून निघून भारतामध्ये समाविष्ट व्हावे यासाठी जो उठाव करण्यात आला त्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलं होतं. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो 17 सप्टेंबर हा दिवस लक्षात ठेवा. 17 सप्टेंबर 1948 ला हैदराबाद भारतामध्ये सामील झालं होतं, म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? आता मित्रांनो 3 नेते लक्षात ठेवा, लाल, बाळ, पाल. हे 3 कोण होते? जहालवादी नेते. लाल म्हणजे लाला लजपत राय, बाळ म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. हे 3 काय होते? जहालमतवादी नेते होते. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. जर दादाभाई नौरोजी दिलं तर मावळमतवादी होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत? आता मित्रांनो दासबोध ग्रंथ आहे तो संत रामदास यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. आणखी एक प्रश्न यांच्यावर येऊ शकतो की गणपतीची सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती कोणी लिहिली आहे? तर मित्रांनो ही देखील संत रामदास यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण करतात? आता मित्रांनो आपण पाहिलं होतं वनस्पती जमिनीतून क्षार आणि पाणी घेतात, त्यासोबतच सूर्यप्रकाशामध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्नाची निर्मिती करतात आणि काय तयार करतात? ग्लुकोज तयार करतात. ठीक आहे, ग्लुकोज तयार करतात, परंतु हा ग्लुकोज फक्त तयार करतात आणि पुढे जेव्हा तो साठवायचा असतो तेव्हा त्याचं रूपांतर आहे ते स्टार्च मध्ये करतात. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? साठवण कशामध्ये करतात? स्टार्च स्वरूपात, म्हणजे पर्याय 4. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 49, सूर्यकुलात सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता आहे? मित्रांनो सूर्यकुलामध्ये सर्वाधिक उपग्रह आहेत ते शनी ग्रहाला आहेत. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. त्याच्या पाठोपाठ गुरु ग्रहाला आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50, हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचे एकक आहे? मित्रांनो हॉर्स पॉवर हे शक्ती म्हणजे पॉवर मोजण्याचे एकक आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर 746 वॅट म्हणजे काय? तर 1 हॉर्स पॉवर. ठीक आहे. तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न. अपेक्षा आहे की सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित आली असतील किंवा त्यांचा व्यवस्थित सराव झाला असेल. तर मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर व्हिडिओमधील माहितीच्या आधारे विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या. प्रश्न आहे, कोकणातील अतिदक्षिणेकडील नदी खालीलपैकी कोणती? दमणगंगा, तेरेखोल, सावित्री, दक्षिणगंगा. तर मित्रांनो जर तुमचा अभ्यास व्यवस्थित झाला असेल किंवा जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्की येईल. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर ते व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि व्हिडिओमधील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे प्रश्नोत्तरे दररोज सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स यांची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.